नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28 एप्रिल 2024 ला MPSC ची राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा घोषित आहे। MPSC चं वेबसाईटला तसं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे। सो त्या अनुषंगाने आपण जर तयारी करत असाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या थोडक्यात आपण जाणून घेऊया। याची बॅच इग्नाइट अकॅडमीकडून ऑलरेडी चालू झाली आहे। 5999 प्लस GST अशी बॅच असणारी 18 महिन्याची व्हॅलिडिटी असणारी ही बॅच। थोडक्यात आपण माहिती करून घेऊया की हा जो व्हिडिओ हा कुणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास केला असेल, काही अंशी ही पोस्ट राहत असेल त्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा आहे। जे लास्ट इयरचे ग्रॅज्युएशनला अपेअर विद्यार्थी त्यांच्यासाठी पण आहे। काही महिला पदवीधर असतील ज्या घर सांभाळून किंवा जॉब करणारे काही असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल। यामध्ये काय बघायचं आहे तर आता अभ्यास करून 2024 ची परीक्षा पात्र होऊ शकतो का? आपण डेफिनेटली होऊ शकतो। 4 महिने तुमच्याकडे अवकाश आहे। 4 महिन्यात प्रॉपर डेडिकेटली जर अभ्यास करत हे शक्य आहे। दुसरं, पहिल्या प्रयत्नात शक्य आहे का? यस, डेफिनेटली पहिल्या प्रयत्नात पण हे शक्य आहे। पात्रता शिक्षणानुसार मला शक्य आहे का? म्हणजे कोणाचं इतर एज्युकेशन जरी असेल, ज्याला पदवीधर म्हणतो आपण, तरी सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरून ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता। दररोज किती तास अभ्यास केला पाहिजे याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो। मार्गदर्शनाची गरज आहे का ते सांगतो आणि अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। आता बघा, जॉब सांभाळून शक्य आहे का? यस, याचं उत्तर मी सांगितलं। गृहिणी महिलांना जबाबदारी सांभाळून यांनाही शक्य आहे। फक्त अभ्यासाचं शेड्यूल करत असताना किती तास अभ्यास केला पाहिजे हा मेजर प्रश्न आहे। बघा, तुमच्यासमोर काही उदाहरण आहेत, जसं की इथे रुपाली जाधव ह्या STI ह्या जॉबवर असताना सुद्धा MPSC मधून OBC मधून सेकंड आलेल्या आहे। आता त्या SC ST आहे। नंतर रुपाली केदार कीर्तनकराच्या इंजिनियर होत्या, त्यांनी सुद्धा एक पद मिळवलं MPSC मधनं PSIचं। ह्या स्वप्नाली मौले घर शेती सांभाळून त्यांनी हे पद मिळवलं आहे। नंतर रागिनी आहे। ह्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही जर बघितलं तर जॉब करता करता घर सांभाळता त्यांनी हे पद मिळवलं आहे। अजून एक उदाहरण सांगू, धर्मनाथ रोटे माझे जवळचे मित्र आणि मोठे साहेब अधिकारी आहेत। पहिल्या वर्षी STI, नंतर झालेत नायब तहसीलदार, नंतर झाले SC ST, म्हणजे 3 पदं त्यांनी MPSC मधून घेतलेले। सो सहज शक्य आहे, तुम्ही फक्त तयारीत राहा। आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 7 सिक्रेट काय तुम्हाला मला सांगायचे, जे आता मी दाखवलंय। 7 सिक्रेट मध्ये पहिलं तुम्हाला मी सांगेल तुम्हाला की यामध्ये अभ्यासक्रम नीट समजून घ्या। अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे। एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर सुरुवातीला पाया खूप पक्का असावा लागतो। अभ्यासक्रम नीट समजून घ्या। अभ्यासक्रम कुठे? आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, MPSCच्या वेबसाईटला दिलेला आहे। तो अभ्यासक्रम समजून घ्या आणि कामाला लागा। दुसरा मुद्दा आहे PYQचा, म्हणजे हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे। हे 2 मुद्दे तुम्हाला योग्य डिरेक्शन देणार आहे। अभ्यासाचं नियोजन आणि अभ्यासाचा प्रॉपर प्लॅन करण्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। मग PYQ का बघायचे तर PYQ तुम्हाला काय सांगतो, काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो। 10वीला असताना बघा, 10वीला असताना तुम्ही काय केलं होतं? 10वीला असताना पहिल्यांदाच तुम्ही बोर्डाची एक्झाम देत होता। मग ह्या बोर्डाची एक्झामची प्रचंड भीती तुमच्या मनामध्ये होती। मग ही भीती कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं? अरे बोर्डाची एक्झाम नेमकी असती कशी, त्यासाठी तुम्ही काय केलंय? 5-6 वर्षाचे मागील वर्षाचे काय केलंय? मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले आपण। का बघितले? सगळ्यांनी बघितले। तुम्ही का बघितले? कारण याच्यातनं एक गोष्ट कळली की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे, बरोबर? पॅटर्न कसा हे समजलं तुम्हाला। दुसरं, मी जो अभ्यास केलाय त्याच बुक्सवर आधारित प्रश्न येतात का हे तुम्हाला समजले। तिसरं काय, तुम्हाला कॉन्फिडन्स ग्रो झाला तुमचा का? असे जर प्रश्न असेल तर मी सोडू शकतो राव, तुमचा कॉन्फिडन्स ग्रो झाला। तिसरं काय, तुम्हाला क्वेश्चनची डेप्थ कळली। डेप्थ कळून काय केलं तुम्ही? तुम्हाला डेप्थ कळून हे केलं की तुम्हाला आता रीडिंग कसं करायचं, स्टडी कसं करायचं। स्टडी किंवा मी म्हणलं असं की तो पुस्तक, तो विषय तुम्हाला कसा रीड करायचा हे तुम्हाला याच्यातनं कळलं। म्हणून PYQ बघायचे असतात। PYQचा खूप मोठा फायदा होणार आहे। म्हणजे तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात जवळचा मार्गदर्शक कोण असेल तर तो हा आहे, PYQ। MPSC कशा प्रकारचे प्रश्न विचारते हे तुम्हाला समजलंच पाहिजे। नाही तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, खूप रिडिंग करतात, पुस्तक 2दा 3दा 4दा उलट पालट करतात, पण त्याच्यातनं रिझल्ट येत नाही का? कारण अकॅडमिक इयर पर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय ना तो थेरीमध्ये केलेला आहे। इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचार करायला लावायचा आहे किंवा ऑब्जेक्टिव्हच्या चालणीमधनं तो डेटा जाऊ द्यायचा आहे, तरच ते शक्य आहे। सो म्हणून मी सांगतो ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याला मी दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, हा तुमचा आहे बेस।
काय आहे? हा तुमचा बेस आहे. ह्या बेसला अजिबात सोडू नका तुम्ही. आणि मग याच्या पुढे गेलं की स्टेट बोर्ड आणि संदर्भ साहित्य. आता काही अंशी तुम्ही म्हणू शकता स्टेट बोर्ड वाचावे का, तुम्हाला हो म्हणेल, पण नाही वाचले तरी चालणार आहे. दुसरं काय? संदर्भ साहित्य. ह्या दोन गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल काय करायच्या आहे? रीडिंग करायच्या आहे. खूप जास्त रीडिंग करायच्या आहे. रीडिंग खूप जास्त असलं पाहिजे तुमचं. आता मग ह्या दोन गोष्टी करत असताना लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. रीडिंग करत असताना मी तुम्हाला एक सांगेल की संदर्भ साहित्य पुस्तकांचा सेट जो आहे ना तो मिनिमम ठेवा. मिनिमम तुम्हाला मी सांगेल एका विषयात 1 किंवा 2 पुस्तकं फक्त तुम्ही वाचायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसावे. जर तुम्हाला वाटलं की हे इथून कव्हर होत नाही तर तुम्ही इतर जो सोर्स असेल त्यातनं तो डेटा इथे ऍड करू शकता, ऍड ऑन करायचं तुम्ही. पण एकच पुस्तक किंवा 2 पुस्तक संदर्भ साहित्याला वाचा. पुस्तक वाचत असताना सुरुवातीला पेन्सिल बरोबर ठेवा. जे इम्पॉर्टंट वाटतं ते अंडरलाईन करा पेन्सिलनी किंवा पेननी अंडरलाईन करा. आणि मग हे एकदा दोनदा तीनदा रीडिंग झालं. फॉर एक्झाम्पल याला सांगतो की 2दा रीडिंग केलं. आता 2दा रीडिंग ऍक्च्युअली तुम्ही रीडिंग करत असताना 2दा वाचून टाकतात, 3दा वाचून टाकतात, नाही समजत तोपर्यंत आपण वाचतो. हे वाचून झालं की मग तुम्हाला काय करायचंय? याचं रीडिंग केल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला नोट्स काढायच्या आहे. नोट्स तोपर्यंत काढायचं नाही जोपर्यंत तुम्हाला तो चॅप्टर व्यवस्थित समजत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला नोट्स काढायच्या नाहीये. नाहीतर होतं काय 100 प्रश्नांचं 100 पानांचं पुस्तक असतं आणि नोट्स असतात 200 पानांच्या. असं कसं चालेल? सो नोट्स काढण्याच्या अगोदर रीड करा, व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट नाही समजली तर मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला जो कोणी असेल तुमच्यापेक्षा लहान असेल मोठा असेल त्याला विचारला. अजिबात शंका किंवा मनात आणू देऊ नका. त्यानंतर हे रीडिंग चांगलं झालं की मग तुम्हाला नोट्स काढायचे. मी तुम्हाला सांगितलं 5वं सिक्रेट सांगितलं, म्हणजे हे अभ्यासक्रम PYQ स्टेट बोर्ड संदर्भ सांगितले नोट्स. आणि 6व्या ज्या गोष्टी हे खूप महत्वाची, म्हणजे ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट पायरी कोणती आहे तर ती ही आहे. आणि बरेच विद्यार्थी ही पायरी मिस करतात. आता ही पायरी मला तुम्हाला काय सांगायचं की यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या. सपोज मी एखादं बुक वाचला, एखादा टॉपिक वाचला. हा टॉपिक वाचल्यानंतर मला कितपत समजला हे मला कसं समजतं? समजला की नाही? नाहीतर तुम्ही म्हणतात की कसं समजला सर? 3 वेळा मी काय केलं? रिव्हिजन केली आहे. 3 वेळा पुस्तक 3 वेळा वाचलं म्हणजे माझा अभ्यास झाला. याचा अर्थ असा होत नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? MCQ किंवा टेस्ट द्यावी लागेल. टेस्ट म्हणजे काय? MPSCचं हे काय आहे? हत्यार आहे. हे हत्यार म्हणजे काय? ऍक्च्युअली तुम्हाला MPSC जी लढाई लढायची ना त्यासाठी जे हत्यार वापरायचं ते MCQच आहे. तुम्ही सांगितलं MPSC की सर MPSC मी हे सगळे पुस्तक 10 वेळेस वाचले, मला सिलेक्ट करून टाक, करेल का? नाही. MPSC मध्ये वाचले ना मग हे MCQ घे, ही क्वेश्चन पेपर घे, हे सोडून दाखव. हे सोडून दाखवली याच्यात मेरिट मध्ये आला तर तुझं सिलेक्शन होणार आहे. म्हणजेच काय नुसतं रीडिंग करून चालणार नाही, तुम्हाला चेक करावं लागेल. ह्या MCQ मध्ये तुम्ही घातलं की तुम्हाला कळतंय की मला जर 10 प्रश्न मी सोडवले 10 पैकी 6 माझे बरोबर येत आहे. म्हणजे अजून मी 40% काय आहे? 40% त्या विषयामध्ये मी काय आहे? वीक आहे. आणि हा वीक टॉपिक तुम्हाला कळला. हा वीक टॉपिक तुम्हाला कळला का? हा वीक टॉपिक परत एकदा काय करायचा आहे? रीड करायचा आहे. परत एकदा काय करायचं? रीड करायचं आहे. म्हणजेच मग पुढची जी स्टेप आहे, पुढचं सिक्रेट ते आहे रिव्हिजनचं. रिव्हिजन करायचे म्हणजे काय करायचं रे? पुस्तक परत परत वाचायचं का? तेच पुस्तक नाही. तुम्हाला काय करायचंय? टेस्ट सिरीज दिल्यानंतर MCQ सोडवल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय की मला किती जमते किती जमत नाही. जिथे जमत नाही ना तो टॉपिक रिवाइज करा. जो जमतोय तो जमतोच आहे, त्याला रिव्हिजन करण्यात काहीच अर्थ नाही. जो जमत नाही तो रिवाइज करा. आता पुढे जाऊन सांगू तुम्हाला ह्या टेस्ट देत असताना तुम्हाला कशा द्यायच्या टेस्ट द्या. तर ह्या टेस्ट पण मी तुम्हाला 3 टप्प्यात सांगतो. टेस्ट देत असताना फॉर एक्झाम्पल तुम्ही एक विषय घेतला. फॉर एक्झाम्पल जिओग्राफी विषय माझा आहे तर जिओग्राफी घेतला. जिओग्राफीमध्ये तुम्ही सपोज डे 1 आहे, फर्स्ट डे आहे. फर्स्ट डेला तुम्ही काय केलंय? जिओग्राफी वाचला आणि त्यातला टॉपिक वाचला. कोणता टॉपिक वाचला? फॉर एक्झाम्पल तुम्ही रिव्हर सिस्टम वाचली, बरोबर? रिव्हर सिस्टम वाचली आहे. रिव्हर सिस्टम वाचून झाली की तुम्ही काय केलंय? त्याचे 10 MCQ सोडवले. हे 10 MCQ सोडवल्यानंतर तुम्हाला समजते जमत आहे. हा टॉपिक जमला तर क्लोज झाला, नाही जमला तर रिवाइज करता. ही झाली काय? टॉपिक वाईज टेस्ट. ही काय झाली मग? टॉपिक वाईज. जसंच मी तुम्हाला सांगतोय पहिले तुम्हाला काय करायचं? टॉपिक वाईज टेस्ट सोडवायची. टॉपिक वाईज, करेक्ट? टॉपिक वाईज सोडवायचे. नंतर काय करायचं? तुम्हाला सब्जेक्ट वाईज सोडवायची. प्रत्येक सब्जेक्ट जसा जसा कव्हर होतोय सब्जेक्ट वाईज सोडवायचा आहे. आणि तिसरी टेस्ट तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा त्याला मी म्हणून MPSC टाईपची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, जवळपास सगळे सब्जेक्ट एकत्र करून. अशा पद्धतीने जर अभ्यास तुम्ही करत गेला, डे टू डे करत गेला, प्लॅनिंग करताना 4 महिने, महिना, वीक, नंतर डे, असं जर प्लॅनिंग केलं तर ही एक्झाम क्रॅक करणं सोपं जाईल. आणि 7 सिक्रेट जर तुम्ही व्यवस्थित वापरले, प्रत्येक एक्झामला तुम्ही हे सिक्रेट वापरू शकता. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही एक्झामला तुम्ही सिक्रेट वापरू शकता. हे सगळ्यांनी टेस्टेड केलेले सिक्रेट आहे, सायंटिफिकली प्रूव्हन सिक्रेट आहे. सो याच्यातनंच तुम्ही गेलात तर तुमचा स्टेप बाय स्टेप कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. आणि कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की तो अभ्यास, तो विषय सोपा होतो, ती एक्झाम सोपी होते.
ती एक्झाम सोपी होती, म्हणजेच काय तुम्ही 100% त्या एक्झामला क्रॅक करणार आहात. सो या स्टेप तुम्ही जर गेलात ना, खूप चांगल्या स्टेप आहे. मला वाटतं तुम्ही अननोनली ह्या स्टेप वापरत पण असतील, पण यात एखादी स्टेप जर तुम्ही मिस करत असाल तर लगेच कामाला लागा. हे नोट करा. त्यानुसार 2024ची राज्यसेवा किंवा राजपत्रित पूर्वपरीक्षेची तयारी करा, जी की नॉन टेक्निकलचा सगळा सिलेबस आहे, जो की सगळ्याच विद्यार्थ्यांना कॉमन आहे. ॲग्रीच्या पण आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉमन असणार आहे. सो लगेच कामाला लागा, या स्टेप वापरा. यात काही अडचण आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. परत जास्त सांगू इच्छितो तुम्हाला मी, इग्नाइट अकॅडमीकडनं ही राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आपण लॉन्च केलेली आहे, जी की फक्त 5,999 प्लस GSTची ही बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1 ज्यामध्ये सगळे सब्जेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट आणि जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यात जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही, पण सीसॅट सुद्धा आम्ही घेणार आहोत. मराठी, इंग्लिश उत्तरावरचे प्रश्न असतील किंवा मॅथ, रिजनिंग आणि डिसिजन मेकिंग असतील, हे सगळे टॉपिक त्यामध्ये कव्हर केले जाणार, प्रॉपर कव्हर केले जाणार आहे. सो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, लाईव्ह बॅच आहे ती रेकॉर्डेड पण असणार आहे. 18 महिन्यांची व्हॅलिडिटी. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. अजिबात रिस्क घेऊ नका. जर याचा फायदा होत असेल आणि तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे तर नक्की तुम्ही मार्गदर्शन घ्यायची गरज आहे तर नक्कीच घ्या. अदरवाईज तुम्ही पर्सनल स्टडी पण करू शकता, नो डाऊट. बाकी युट्यूबवर आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतच असतो. अजूनही काही शंका असेल, काही प्रश्न असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुर्तास मी इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद.